बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं मतांसाठी पैसे वाटल्याचा आरोप होत असतानाच आता शिवसेनेच्या शिंदे गटावर देखील असाच आरोप झालाय। कोल्हापूरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांचा पराभव करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 100 कोटी वाटल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। कोल्हापुरातही मतदारांना पैसे वाटप। हे महाशय 100 कोटी रुपये घेऊन कोल्हापूरच्या एका हॉटेलात बसले शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी। शाहू महाराजांच्या पराभवासाठी 100 कोटी वाटले। त्यांनी शाहू महाराजांचा पराभव हा स्वीकारला आहे का? खासदार संजय राऊतांनी पैसे वाटपाच्या आरोपात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच ओढलाय। कोल्हापुरात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सलग 2 दिवस पैसे वाटत फिरत होते असा आरोप राऊतांनी केलाय। मवियाचे उमेदवार शाहू महाराजांच्या पराभवासाठी तब्बल 100 कोटी वाटल्याचा दावाही केलाय। जे शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, त्यांचा पराभव करण्यासाठी हे नकली शिवसेना जी आहे यांची, हे महाशय 100 कोटी रुपये घेऊन कोल्हापूरच्या एका हॉटेलात बसले शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी। त्यांनी शाहू महाराजांचा पराभव हा स्वीकारला आहे का? राजघराण्याला राजकारणामध्ये त्यांनी आणायला नाही पाहिजे। एकीकडे महाराष्ट्रातील मतदारसंघात पैसे वाटपाचा मुद्दा चर्चेत आहे, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्योगपतींचा मुद्दा छेडत काँग्रेसला धारेवर धरलाय। राहुल गांधी उद्योगपती अदानी आणि अंबानींवरून यापूर्वी अनेकदा मोदींना टार्गेट करत आले। आता याच मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींसह काँग्रेसला घेरलाय। काँग्रेसनं अचानक अदानी अंबानींची नावं घेणं का बंद केलं? राजकुमारानं अदानी अंबानींकडून किती वसूल केले असे सवाल मोदींनी उपस्थित केले। जरा ये साझादे घोषित करें कि चुनाव में ये अंबानी अडानी से कितना माल उठाया है, काले धन के कितने बोरे भर करके रुपये मारे हैं, क्या टेम्पो भर करके नोटे कांग्रेस के लिए पहुंची है, क्या सौदा हुआ है? आपने रातों रात अंबानी अडानी इनको गाली देना बंद कर दिया। जरूर दाल में कुछ काला है। नमस्कार मोदी जी, थोड़ा सा घबरा गए क्या? नॉर्मली आप बंद कमरों में अदानी जी अंबानी जी की बात करते हो, पहली बार आपने पब्लिक में अदानी अदानी अंबानी बोला। और आपको ये भी मालूम कि ये टेम्पो में पैसा देते हैं, क्या ये आपका पर्सनल एक्सपीरियंस है क्या? एक काम कीजिए, CBID को इनके पास भेजिए ना, पूरी जानकारी करिए, इंक्वायरी कराइए, जल्दी से जल्दी कराइए, घबराइए मत मोदी जी। दरम्यान अदानी आणि अंबानींच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी मोदींना आव्हान दिलंय। आपल्या उद्योगपती मित्रांचे किती कोटी रुपये माफ केले हे मोदींनी सांगावं असं प्रियंका गांधींनी म्हटलंय। आज ये कह रहे हैं, भाषण में इन्होंने आज कहा है कि राहुल जी अडानी अंबानी का नाम नहीं ले रहे हैं। अरे वाह, रोज तो लेते हैं, रोज हम इनकी सच्चाई आपके सामने इनका खुलासा करते हैं। रोज हम आपको कहते हैं कि बड़े खरबपतियों की इनके साथ गांठ है। सारे इनके माफ किए 16 लाख करोड़ रुपए। अदानी अंबानी मोठे जागे काँग्रेसच्या राज्यात जागे। अदानीला 1988ला अदानीने आपला व्यापार सुरू केला एका छोट्या खोलीत। पहिल्यांदा कोणी मदत केली? चिमनभाई पटेल यांनी 10 पैसे मीटरनी कच्छची जमीन केली। दुसरी मदत कोणी केली? शरद पवार साहेबांचे अतिशय निकटवर्तीय छबीरदास मेहता हे गुजरातचे मुख्यमंत्री झाले आणि मुद्रा पोर्ट त्यांनी टेंडर काढून दिला। 2019च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी अदानी आणि अंबानींच्या मुद्द्यावरून भाजपला सळो की पळो करून सोडलं होतं। प्रत्येक सभेत राहुल गांधी अदानी आणि अंबानींवरून प्रश्नांचा भडीमार करायचे। मात्र गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत हा मुद्दा काहीसा बाजूला पडल्याचं दिसतंय। त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावरून काँग्रेसला कोंडीत पकडायला सुरुवात केली आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।